नमो बुद्धाय, जय भीम। मी राजेश खिलारे, लॉरोगड टीव्ही आपल्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। 1 जानेवारी भीमा कोरेगाव या ठिकाणी लाखो भीमानुयायी हे मानवंदनेकरता येत असतात, परंतु बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की हा विषय, या स्तंभाचा विषय आहे, जागेचा विषय आहे, तो न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि त्याची न्यायालयीन लढाई हे दादाभाऊ अभंग आणि त्यांचे मित्र सहकारी लढत असतात। तर दादाभाऊ अभंग यांच्याकडनं जाणून घेऊया आपण की ती न्यायालयीन प्रक्रिया काय आहे, ते आपल्या प्रेक्षकांना दादाभाऊ अभंग सांगतील। तर दादा, आपण काय सांगाल की न्यायालयीन प्रक्रिया काय आहे, याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल आपण? मुळात भीमा कोरेगाव विजय स्तंभाचे जागेचा वाद न्यायालयामध्ये सुरू आहे। 2017 पासून हा वाद न्यायालयात असल्या कारणामुळे कुठल्याही न्यायिक प्रविष्ट एखादी जागा असेल आणि जर तिच्यामध्ये एंट्री करायची असेल, प्रवेश करायचा असेल, तर न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते। भीमा कोरेगावच्या जय स्तंभ आणि त्याच्या सभोवताली असलेली 3 हेक्टर 86 जमीन, या जमिनीचा वाद पुण्यातील सिव्हिल कोर्टात, दिवाणी न्यायालयात आणि मुंबईतील उच्च न्यायालयात सध्या सुरू आहे। हा वाद आजही प्रलंबित आहे आणि गेले 2018 पासून अनेक लोकांना माहीत नाही, केवळ आपण 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जातो, परंतु न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते हे आजही लोकांना माहीत नाही। 2018 पासून आता 2024ला सुद्धा परवानगी घेतलेली आहे। हा परवानगी आदेश आहे, ऑर्डर आहे हायकोर्टाची, आणि ह्या हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये, ही हायकोर्टाची ऑर्डर आहे आणि ह्या हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे हायकोर्टाने की 22 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत, म्हणजे विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणारे जे आंबेडकरी अनुयायी आहेत किंवा मानवंदनेसाठी इतर सर्वजण आहेत, तर त्यांना सोयी सुविधा सरकारच्या वतीने देण्यात याव्या, त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून तिथे मंडप असेल, दुसरं स्टॉल असतील, पार्किंगची व्यवस्था असेल, यासाठी 22 तारखेपासून ते काम करण्याचे सरकारला ती जागा ताब्यात घेण्यात सरकारने न्यायालयात दिलेली आहे। 22च्या अगोदर माळवतकर कुटुंबानं जो ऊस लावलेला होता तिथे, तो काढून टाकायला सांगितलेला आहे आणि 22 ते 5 तारखेपर्यंत, आणि आंबेडकरी अनुयायांना 31 डिसेंबर रात्री 12 नंतर परवानगी दिलेली आहे। ही कोर्टाची ऑर्डर आहे। आता नेमकं काय प्रकरण आहे कोर्टाचं? मुळात 1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगावमध्ये युद्ध झालं। युद्ध झाल्यानंतर ब्रिटिश सैन्य आणि पेशव्यांचं सैन्य याच्यामध्ये हे युद्ध झालं आणि या युद्धामध्ये पेशव्यांचा पराभव झाला। हे युद्ध अत्यंत, म्हणजे ब्रिटिशांचं असलेलं कमी सैन्य, पेशव्यांचं असलेलं मोठं सैन्य, आणि हे युद्ध जगामध्ये मोठं, जी कमी संख्या असूनही मोठ्या संख्याचं जर प्रामाणिक जर सैन्य असेल, लढाऊ सैन्य असेल, तर या सैन्याचा पराभव होऊ शकतो आणि म्हणून हे सैन्य तिथे त्यांनी विजय मिळवलेला आहे। आणि या विजय स्तंभाची, या शौर्य ज्यांनी गाजवलेलं आहे त्यांची स्मृती राहावी, त्यांचं स्मरण राहावं म्हणून ब्रिटिशांनी 26 मार्च 1921 रोजी जय स्तंभाचं भूमिपूजन केलं आणि 26 मार्च 1821 रोजी भूमिपूजन केलं आणि 13 डिसेंबर 1824 मध्ये तो लोकार्पण केला आहे। आता लोकार्पण केल्यानंतर या स्तंभाची देखरेख करण्यासाठी तिथे खंडोजीबेन माळवतकर ह्या ब्रिटिशांच्या बाजूने लढलेला जो सैनिक होता,
त्याला देखरेख करण्यासाठी तिथे जमादार म्हणून किंवा रखवालदार म्हणून किंवा आपण त्याला केअरटेकर म्हणून त्यांना ठेवण्यात आलं. आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांना बाजूच्या त्यांचा उदरनिर्वाहासाठी लक्षात घ्या त्यांचा पुरुष वंश असेपर्यंत मौजे पिंपरी, सांडस, वाडेबोलाही, केसनंद व बकोरी या 5 गावामध्ये 260 एकर जमीन दिलेली आहे. आता माळवदकर कुटुंबानं दिलेली सनद आहे. या सनद मध्ये भीमा कोरेगावच्या जयस्तंभ आणि त्याच्या परिसरामध्ये असलेली 3 हेक्टर 86 आर जमीन म्हणजे जवळजवळ 9.5 एकर जमीन या जमिनीचा आणि माळवदकर कुटुंबाचा कुठेही संबंध नाही असं त्या सनद मध्ये आहे, जी सनद माळवदकरांनी दिलेली आहे. आता हा विजयस्तंभ जर आपण बघितला तर या विजयस्तंभाचा हा इतिहास आणि असा हा गौरवशाली इतिहास आहे. ज्या विजयस्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 साली भेट दिलेली आहे. आणि भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की म्हणजे 20 मार्च 1927 साली महाडच्या 14 तळ्याचा डॉक्टर बाबासाहेबांनी कार्यक्रम आखला होता. आणि बहिष्कृत भारत किंवा समता सैनिक दल अशा ऑर्गनायझेशन होत्या. आणि शिवराम जांबा कांबळे यांच्याकडून त्यांना त्याच्यावर लढाईचं समजलं म्हणजे हा भीमा कोरेगावच्या. आणि मग बाबासाहेबांनी भीमा कोरेगावच्या स्तंभाला जाऊन भेट दिली आणि बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलं, कारण का बाबासाहेबांना त्या काळातले अस्पृश्य समाजाला लढाऊवृत्ती बनवायची होती. कारण अन्याय, अत्याचार, दहशत याच्या खाली समाज त्यावेळेला दबलेला होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी तिथं स्तंभाच्या तिथं गेले आणि तिथून सांगितलं बाबासाहेबांनी, बघा तुम्ही शूरांची औलाद आहात, तुमचे पूर्वज हे शूर आहेत. तुमचे पुरुषांचा जेव्हा शौर्याचा इतिहास बघायचा असेल तो भीमा कोरेगावला जा किंवा भीमा कोरेगावला या आणि तुमच्या पूर्वजांचा इतिहास बघा. म्हणजे बाबा मी माझ्या अंगावर काढले की बाबासाहेब म्हणाले की जर आणि बाबासाहेब तिथे म्हणले की मला महार जाती जन्म मला अभिमान आहे. म्हणजे बाबासाहेबांनी त्या विजयस्तंभाला मानवंदना दिली. आणि अस्पृश्यांमध्ये तत्कालीन अस्पृश्य या समाजामध्ये बाबासाहेबांनी एक प्रकारचं एनर्जी ज्याला म्हणतो, एक प्रकारची ताकद निर्माण केली की तुम्ही शूर आहात, तुम्ही कुणाला घाबरू नका. तुमच्या पूर्वजांनी पेशव्यासारख्या एवढ्या मोठ्या महान शक्तीचा पराभव केला आहे. जर तुम्ही एकजुटीने लढला तर आपण इथल्या व्यवस्थेचा सुद्धा पराभूत करू शकतो. हे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं. आणि त्याचाच परिणाम जर आपण बघितला तर 20 मार्च 1927 महाडमध्ये झालेला 14 तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळं समाजाबरोबर तो मोठा विजय मिळवला आहे. असा हा गौरवशाली विजयस्तंभ आहे. या गौरवशाली विजयस्तंभाची त्या तिथे असताना माळवदकर कुटुंबांनी त्या विजयस्तंभाच्या जागेवर इतर अधिकारामध्ये त्यांनी स्वतःची हे लावली, नावं लावली. मी तुम्हाला 7-12 दाखवतो. हा बघा, ही तिथे त्यांनी अशा प्रकारे नावं लावलेली आहे 7-12. आणि त्यांनी फेरफार सुद्धा बघा इथे 1 जानेवारी 1992 केलेला आहे. आता 7-12 केल्यानंतर त्यांनी 7-12वर इतर अधिकाऱ्यांनी नावं लावल्यानंतर त्यांनी तिथं बांधकाम केलं. अनाधिकृत बांधकाम केली, चाळी बांधल्या, हे बांध ते बांध, दुकानं बांधली. आणि या विरोधामध्ये आम्ही त्या काळामध्ये मी एका वर्तमानपत्रामध्ये लिखाण करत होतो. आणि मला मागे आमचे बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की मग फोन करून सांगायचे की दादा भीमा कोरेगावचे विषय आहे. मग मी लेख लिहिला. लिहिता लिहिता जवळजवळ 8 ते 10 लेख माझे लिखाण झाल्यानंतर लोकांनी सांगितलं की नाही, तुम्ही लिखाण करण्यापेक्षा तुम्ही तिथे त्याच्यावर काम करा.
आणि काम करायला सांगितल्यानंतर आम्ही भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये आमच्या समितीचे सचिव म्हणून रामदास लोखंडे आहेत, खजिनदार म्हणून प्राध्यापक दिलीप लोखंडे आहेत, नंतर आमचे श्रेष्ठ समाजसेवक आणि 89 वर्षाचे सुदामराव पवार आहेत. कालकथित अत्यंत ह्या लढाईमध्ये माझ्या संघ सोबत राहणारे पहिल्यापासून, म्हणजे माझ्या विरोधामध्ये अनेक तिथं त्याला फोडायचा प्रयत्न केला, पण एकदम शेवटपर्यंत मला ज्यांनी साथ दिली ते माझे जवळचे मित्र कालकथित दीपक गायकवाड, हे आता आपल्यात नाही आहेत. कालकथित के गायकवाड आहेत, आमचे धम्मपाल कांबळे आहेत, सविताताई भोसले आहेत, आमच्या समितीमध्ये एक महिला आहेत, तसेच रवींद्र कांबळे आणि इतर सर्व सहकारी. आम्ही भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती स्थापन केली. आज सदर समितीच्या माध्यमातून पूर्ण मंत्रालयामध्ये आम्ही पत्रव्यवहार सुरू केला. तुम्हाला पत्रव्यवहार पण दाखवतो. हा बघा, हा पत्रव्यवहार आहे. पत्रव्यवहार सुरू केल्यानंतर भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या त्या जागेचं अतिक्रमण जे आहे ते तोडण्यात आलं. हे दाखवलं पाहिजे, नुसतं बोलण्यापेक्षा ना लोकांना डॉक्युमेंटली कळलं पाहिजे. बरोबर. हे भीमा कोरेगावचं विजयस्तंभाचं अतिक्रमण 2012ला जवळजवळ सगळं तोडून टाकण्यात आलं आणि ऑर्डर काढली, जिल्हाधिकाऱ्यांनी काढली की इथून पुढे कुठलंही अतिक्रमण करायचं नाही, अशा प्रकारचं माळवदकर कुटुंबाला तिथे लेखी असं निवेदन दिलेलं आहे. यानंतर अतिक्रमणाचा विषय संपला, परंतु माळवदकर कुटुंबाचं नाव हे त्या जागेवर होतं, सातबाऱ्यावर. आता नाव असल्या कारणामुळं त्याचा ताबा त्यांच्याकडे होता. म्हणून मी 16/9/2015 रोजी 16/9/2015 रोजी हे ऐतिहासिक पत्र आहे. याच पत्रावर हायकोर्टामध्ये केस चालू आहे. 16/9/2015 रोजी माळवदकर यांच्या विरोधामध्ये मी राजकुमार बडोले, त्या काळातले सामाजिक न्यायमंत्र्यांना पत्र दिलं. सदर पत्र असं होतं: भीमा कोरेगाव मुक्काम पेरणे तालुका हवेली जिल्हा पुणे येथील जयस्तंभाच्या सातबारातून जमादार माळवदकर कुटुंबीय नाव कमी करून सदर जागेवरील सर्व अतिक्रमण हटवले, पुन्हा अतिक्रमण करण्यास प्रतिबंध करण्याबाबत सदर राजकुमार बडोले यांनी पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. सदर पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देताना ते बार्टीच्या माध्यमातून दिलं. मग बार्टीनं ते पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तहसीलदार, नंतर तुमचं उपविभागीय अधिकारी, अशा प्रकारची चौकशी लागली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी माळवदकर कुटुंबाला सुद्धा संधी दिली. तर तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स आहेत या जागेचे तर ते आम्हाला द्या, अशा प्रकारचं त्यांना संधी दिली. शेवटी 2005/6/2017 रोजी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनी निकाल दिला आणि सदर निकालाच्या माध्यमातून त्यांनी माळवदकर कुटुंबाचं 7/12वरून नाव कमी केलं. मग मी नवीन 7/12 पण दाखवतो. हा नवीन 7/12 आहे. म्हणजे आता माळवदकर कुटुंबाचं नाव 7/12वर नाही. आता माळवदकर कुटुंबाचं नाव 7/12वर नाहीये. मग माळवदकर कुटुंबाने दुसरीकडे सुद्धा हे चालू केलं. अप्पर आयुक्त पुणे विभाग, महसूल खात्यात पुणे अप्पर आयुक्त पुण्याकडे त्यांनी एक अपील केलं. सदर अपीलामध्ये सुद्धा माळवदकर कुटुंबाचं फेटाळण्यात आलेलं आहे. 13/6/2017 रोजी हे सदर बघा हे फेटाळलेलं आहे. यानंतर माळवदकर कुटुंब हे सिव्हिल कोर्टात गेलं या आदेशाच्या विरोधात. हे बघा हे स्थिती सिव्हिल कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा त्यांचं अपील फेटाळलं. ऑर्डर इज बघा त्यांचं ऍप्लिकेशन रिजेक्ट केलेलं आहे. ऍप्लिकेशन इज रिजेक्टेड. यानंतर ते डिस्ट्रिक्ट कोर्टात गेलं. ते डिस्ट्रिक्ट कोर्टाची ऑर्डर आहे. डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सुद्धा त्यांचं जे ऍप्लिकेशन आहे, अर्ज आहे,
ते डिसमिस ऑर्डर बघा डिसमिस केलेलं आहे. यानंतर ते लोक हायकोर्टामध्ये गेलेले आहेत, मुंबई हायकोर्टामध्ये गेलेले आहे आणि त्या ठिकाणी स्टेटस को आहे, म्हणजे जैसे ती अशी परिस्थिती ठेवायला सांगितलं. अच्छा. मागील 5 ते 6 वर्षापासून स्टेटस को आहे. परंतु जिल्हाधिकारी, मी अनेक पत्रव्यवहार केलेला आहे, जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, मंत्र्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. एक पत्र असं आहे की मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांचं पत्र पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून गहाळे. त्यांनी सांगितलं होतं का ताबडतोब या जमिनीचा निकाल लावून टाका, म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया गतिमान करा आणि लवकरात लवकर याचा निर्णय घ्या, निकाल कोर्टामध्ये हे करा. परंतु ते पत्रच गहाळ आहे. म्हणजे जिल्हाधिकारी जे आहे, जिल्हा अधिकारी गेले 6 वर्षे हे प्रकरण प्रलंबित ठेवण्यासाठी जबाबदार आहे. या विषयावर कोण बोलत नाही. नियोजनाच्या जवळजवळ 6 ते 7 बैठका झाल्या. एकाने सुद्धा विचारलं नाही पुणे जिल्ह्याच्या लोकांनी की तुम्ही ही जागा वादात ठेवलेली आहे, या जागेचा निकाल का लावत नाहीये. फक्त 1 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नियोजनाला जवळजवळ भाषण करतात लोक, हे करतात. परंतु 1 जानेवारीच्या कार्यक्रमाला तुम्ही त्या कार्यक्रमाच्या वेळेला जिल्हाधिकाऱ्याला काय विचारत नाही, का एवढ्या वर्ष हे प्रलंबित ठेवलं आहे. आज 6 वर्ष झाली जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण प्रलंबित ठेवले, सरकारने हे प्रकरण प्रलंबित ठेवलेलं आहे. आणि म्हणून हा 6 वर्ष झालं हा त्या जागेचा वाद सुरू आहे. या दरम्यान मध्ये माळवदकर कुटुंबाने एक अमेंडमेंट दाखल केली. अमेंडमेंट म्हणजे याचा असा अर्थ असतो की बाबा मी पिटिशन दाखल करताना माझ्याकडून काही मला पुरावे नंतर भेटलेले आहेत आणि म्हणून मला परत अमेंडमेंट करायची, मला माझ्या पिटिशनमध्ये याचिकेमध्ये मला दुरुस्ती करायची आहे. अशा प्रकारे त्यांनी एक पिटिशन तिथं याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये मग ते पुस्तकामध्ये तुम्ही ते बघितलं असेल, त्या पुस्तकातलं असं युद्ध झालं तसं झालं, ही जागा आमची अशी आहे तशी त्यांनी त्या पिटिशनमध्ये लिहिलेलं आहे. शेवटी त्याचा सुद्धा निकाल हा मग दाखवतो. ती ऍप्लिकेशन, ते सुद्धा ऍप्लिकेशन 2022 मध्ये रिजेक्टेड झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ माळवदकर कुटुंबाची सगळेच ऑर्डर अशा ज्या आहेत ह्या रिजेक्ट झालेल्या आहेत. आणि म्हणून ही जी न्यायालयीन लढाई आहे, जमिनीचा वाद असल्या कारणामुळं न्यायालयामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट असल्या कारणामुळं प्रत्येक वर्षी आपल्याला 1 जानेवारीला आपल्याला तिथे परवानगी घ्यावी लागते, न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. आणि न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर ते कार्यक्रम तिथे यशस्वी होतो. आता या लढ्यामध्ये आपल्यासोबत कोण कोण आहे, म्हणजे कोण काम करतं? नाही, आता सध्या न्यायालयीन लढाई तर न्यायालयीन लढाई जी आहे आता न्यायालयीन लढाईचा भाग आहे. त्यामुळं सध्या तरी ही लढाई तर न्यायालयाची मीच हँडल करते सगळी. त्यामुळं समितीच्या वतीनं माध्यमातून मी लढतोय ती. तर बाकी वेळेला आता तिथे बहुतेक आमचे जे पहिले जे कार्यकर्ते होते ते आता सध्या ह्या याच्यातून इकडे आहेत. पण आणि न्यायालयाची लढाई असल्या कारणाने मी स्वतःच ते सगळे हँडल करतो. म्हणजे नेमकं हे प्रकरण कुठपर्यंत आलंय मग आता? नाही, आता हे प्रकरण म्हणजे सिव्हिल कोर्टामध्ये जागेचा मालकी हक्क आणि याचं प्रकरण सिव्हिल कोर्टामध्ये आहे. आणि हायकोर्टामध्ये ते जो डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या विरोधात अपील केलं होतं ते पेंडिंग आहे. म्हणजे हायकोर्टामध्ये आणि सिव्हिल कोर्टामध्ये हा वाद सुरू आहे. दादा, मी आपणास दुसरा प्रश्न एक असा विचारू इच्छितो की असं निर्देशन आलं की बार्टीचा निधी हा या शिवरायांनी वापरला जातो, तर त्याबद्दल थोडं सविस्तर सांगाल तर बरं होईल. बार्टी एक लक्षात घ्या, बार्टी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करते. म्हणजे महापरिनिर्वाण दिन करते, नंतर महाडचा सत्याग्रह चळवळीचा कार्यक्रम करते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करते, क्रांतीवीर लवजी साळवी जयंती करते, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती करते. असे वेगवेगळे कार्यक्रम करतात. आणि बार्टी या याच्यामध्ये प्रतिवादी माळवदकर कुटुंबानं जिल्हाधिकारी बार्टी आणि समितीचा अध्यक्ष म्हणून मला पार्टी केलेला आहे, प्रतिवादी केलेला आहे. तर बार्टीचा तिथं त्या केसमध्ये असल्या कारणामुळं बार्टी त्या कनेक्ट झाली भीमा कोरेगाव याच्यामध्ये.
आणि मला वाटतं दुसरं 2019ला ते मंडप वगैरे छोटे मोठे कार्यक्रम करायची प्रचारासाठी, म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रचार वगैरे करायची. 20 नंतर, 20ला कोरोना होता, 21ला पण त्यांनी जास्त खर्च केला नाही. परंतु 2022ला त्यांनी 4,75,00,000 म्हणजे जवळजवळ 4-4.5 कोटी त्यांनी खर्च केला. आणि तो खर्च झाल्यानंतर ह्या लोकांच्या गरजा वाढल्या. आता ह्या गरजा वाढल्यानंतर यांनी काय केलं, 2023ला तिथल्या स्थानिक लोकांनी म्हणजे स्थानिक यांनी पैसे किती मागितले बघा तुम्हाला, थोडस आपण याच्यावर चर्चा. आता बार्टीला सांगण्यात आलं की हे बाबा तुम्ही हे करा. आता बघा याच्यामध्ये अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रदेश विभाग 50,22,000. नंतर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग 1,50,00,000. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे कार्यालय 94,53,000. पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा 12,31,830. पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ 62,16,000. हे सांगतात ना बस मोफत आहे, बस मोफत नाहीये, आपल्या विद्यार्थ्यांच्या पैशातून ती बस आहे. आणि हे जे पैसे सगळे आपल्या विद्यार्थ्यांचे, लक्षात घ्या. हे जे पैसे पोलिसांना जे दिलेले आहेत ना, आणि पोलिसांचा खर्च काय, हॉटेलचं भाडं, भोजन, असे खर्च आहेत, ते सुद्धा मी काढलेलं आहे सगळं. नंतर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग 1,28,50,000. नंतर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पुणे विभाग 70,80,933. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद 2,03,85,000. म्हणजे कोटीची उड्डाणे. प्रसार भारती दूरदर्शन केंद्र, तर दूरदर्शन केंद्र काय दाखवले का आम्हाला, आम्ही पण त्याचा माहिती घेतली. 10,67,074 रुपये. अधीक्षक अभियंता पुणे ग्रामीण मंडळ 5,08,000. नुसतं PWD ला पैसे करोडो रुपये त्यांनी दिलेले आहे. हे कुणी दिलेले आहे, बार्टीने दिलेले आहे. कोणाचे पैसे दिलेले आहेत, विद्यार्थ्यांचे पैसे दिलेले आहेत. आणि गेले 85 ते 90 दिवस त्या बार्टीच्या समोर विद्यार्थी बसलेले आहेत की आम्हाला स्कॉलरशिप द्या, आमची फेलोशिप द्या, आमचं हे द्या. त्या विद्यार्थ्याकडे ढोकून बघितलं जात नाही. आणि अशा प्रकारचे करोडो रुपयाचे ही बार्टीची लोक उधळपट्टी करतायत. ते जाऊ द्या, हे झालं दिले. आणि बार्टीचा सुद्धा खर्च आहे. बार्टीने असा खर्च केलेला आहे, वर्तमानपत्रांच्या जाहिरातीसाठी लाखो रुपये उधळलेले आहेत. अशा प्रकारचा बार्टीचा हा व्यवहार आहे. आणि या वर्षी तर असं सांगितलं जाते, म्हणजे वर्तमानपत्रातल्या बातम्या आल्या, 13 ते 14 कोटी रुपये बार्टीने वाटलेले आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना पैसे द्यायचं नाही, 13-14 कोटी रुपये हे लोकांच्या विद्यार्थ्यांच्या फी मधले पैसे ह्या पोलीस खात्याला द्यायचं, PWD खात्याला द्यायचं, PMT ला द्यायचं, पोलिसांना द्यायचं, वेगवेगळ्या लोकांना पैसे वाटप करायचं. आणि हे सुद्धा 50,000 लोकांना भोजन दिले. कुठल्या 50,000 ला भोजन दिले, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रातून सर्वे करा, हे करा, तर किती लोकांना भोजन दिलेले. केवळ भोजनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पैशाची लूट करणारी ही बार्टी आहे. म्हणजे बार्टी आणि बार्टीला दिली पार्टी आणि पार्टीनं दिली बार्टी, अशा प्रकारचा हा व्यवहार आहे. आम्ही भीमा कोरेगावची जमिनीची लढाई मी न्यायालयीन लढाई लढतोय. आम्हाला अजून एकही प्रकारचे कधी म्हणले नाही का तुम्हाला आम्ही मदत करतो. परंतु अशा प्रकारचा लाखो करोडोचा व्यवहार ही बार्टी करते. आणि काही लोक चळवळीतली, काही लोक या बार्टीचे समर्थक आहेत. कारण त्यांना काय भेटते मला काय माहित नाही, कारण जोपर्यंत आपल्याला माहित नाही, परंतु त्यांचं समर्थन करतायत, बार्टीचं समर्थन करतायत. काही लोक जिल्हाधिकाऱ्यांचं समर्थन करतायत, काही लोक PWDचं समर्थन करतायत. म्हणजे विद्यार्थ्यांचे पैसे त्यांनी खाल्ले, परंतु हे त्यांचं समर्थन करतायत. कारण यांचं त्यांचे काय लागे बांधे आहेत की काय आम्हाला आपल्याला माहित नाही, परंतु हे त्यांना जाब विचारण्याच्या ऐवजी त्यांचं समर्थन करतायत. ही अत्यंत आंबेडकरी चळवळीसाठी आणि आंबेडकरी समाजासाठी अत्यंत शोकांतिक आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं, शिक्षण हे वाढणीचं दूत आहे.
शिका संघटित वा संघर्ष करा. बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे महत्वाचं आहे, पण आमचे हे लोक जे तिथे चळवळीच्या नावाखाली ह्या लोकांची पोटं भरतायत, ह्या लोकांची म्हणजे यांचे सगळे पाकिटं पोचवतायत, अशा लोकांना समाजाने आता ओळखलं पाहिजे आणि समाजाने यांना धडा शिकवला पाहिजे. अत्यंत दुर्दैव म्हणजे हा विषय मी काढणार नव्हतो, तुम्ही काढला. विद्यार्थ्यांचे पैसे आणि एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी आमचं असं माझं पत्र आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र आहे आणि पालकमंत्री अजितदादांना पत्र, मी अजित पवारांना पत्र दिलं होतं की जर तुम्ही शासनाच्या वतीने सोयी सुविधा देत असाल तर त्या बार्टीच्या वतीनं तो निधी देऊ नका, असं मी पत्र दिलेलं आहे. आणि त्या पत्राच्या माध्यमातून तुम्ही सांगितलेलं आहे जर तुम्ही बार्टीला खर्च देत असाल तर बार्टीला त्याची लगेचच्या लगेच ते पैसे त्याचे देऊन टाका. बार्टीने जर 15 कोटी जर त्यांना वाटले तर 15 कोटीने लगेच तुम्ही याला द्या, बार्टीला द्या. बार्टीला हे पैसे दिले जात नाही. हे पैसे बार्टी ही विद्यार्थ्यांच्या पैशातून तिथं खर्च करते आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बार्टीच्या लोकांवर संताप आहे आणि बार्टीचे लोक जे आहेत त्यांना याच्यातून काहीतरी मिळतं म्हणून ते गप्पकार आहे. फक्त एक दिवसाचा फंक्शनला तिथे जातात येतात. कधी कोण म्हणले का ते अतिक्रमणाविषयी कोण बोलले? महासंचालक सुनील वारे अजून एक तरी शब्द बोलले की इथे परमिशन घ्यावी लागते की इथे हायकोर्टामध्ये हा वाद एक तर तिथे जातात, फोटो काढतात, येतात, तयारी सुरू आहे, तयारी असं आहे. हे सगळे एकमेव बार्टी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचं शोषण करणार म्हणजे बार्टी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने संस्था आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ह्या संस्थेचं पूर्ण त्यांनी बदनामी करायचं काम ह्या काही लोकांनी केलेलं आहे. आणि आता पुढच्या वेळेला आलं तर मी तर ही माहिती सगळी मागवलेली आहे. माझ्याकडे जवळजवळ अशी 1,500 पानं आहे, अजूनही मी माहिती मागवलेली आहे. आता ही अशा प्रकारचं ज्या पद्धतीने लोकांची लूट आहे, विद्यार्थ्यांची लूट आहे, याचा आता इथून पुढे आम्ही 2005 हे कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सगळं त्यात हे करणार आहोत. त्याला लागून दुसरा प्रश्न विचारला होता. तर नवीन मुलं काही रील्स वगैरे बनवतात भीमा कोरेगाव याच्यावर, तर त्या तरुण मुलांना आपण काय सांगणार? नाही, मी माझं असं हे आहे की माळवतकर कुटुंब आहे आणि सरकार असेल, भीमा कोरेगाव विजय स्तंभ संरक्षण समिती असेल, हा न्यायालयीन वाद आहे, कोर्टात चालणारा वाद आहे. भीमा कोरेगाव विजय स्तंभ संरक्षण संवर्धन समिती ही न्यायालयीन मार्गाने लढते. माळवतकर कुटुंब सुद्धा संविधानाच्या माध्यमातून लढते. आता ते त्यांचा तो माळवतकरांचा मुलगा रोहन माळवतकर आहे, मला असं हे तो व्हिडिओ बनवतो, पुस्तकातून काही लिहितो, तो त्याची पद्धतीने काही लिहू द्या. आता तो म्हणला युद्ध झालं नाही म्हणून का युद्ध झालं नाही हे असं होणार आहे का? तुम्ही लगेच त्याला रिॲक्शन देऊ नका. तो जर सांगितलं की युद्ध झालं नाही, आणि युद्ध झालं नाही मग तू कसं म्हणतो का माझा वंशज इथे लढाईमध्ये असा होता म्हणून ही जागा आम्हाला सनद दिली? तू जर युद्ध झालं नाही म्हणतो ना, मग तुला सनद कशी काय भेटली, तुम्हाला जागा कशी भेटली असं तू सांगतो ना. आम्ही तर ती सनद अजूनही आम्हाला सनद माहित नाहीये, आम्ही त्या सनदवर विश्वास ठेवला नाही. कोर्टाने सांगितलं त्यांनी सनद आणून दाखवली. आता मला एक सांगा, तो काही बोलू द्या, आपली जी मुलं आहेत ते मुलं त्याला रोहन माळवतकरला किंवा काहीतरी शिव्या वगैरे देतात आणि नंतर मग तो वाद निर्माण होतो. मी सर्वांना विनंती करतो की रोहन माळवतला काही भीमा कोरेगावचा इतिहास विचारण्यापेक्षा, जमिनीचा काही विचारण्यापेक्षा मला विचारा भीमा कोरेगावचा इतिहास काय आहे. आता मलाही भरपूर माहित आहे. आता मी इतक्या केस जिंकले आहेत का फुकट जिंकलेले आहेत का? अभ्यास करूनच जिंकलेले आहेत ना. जमिनीचा काय प्रकार मला माहिती आहे. मला का फोन करत नाही? त्या रोहन माळवतकरला फोन तुम्ही करता, त्याला वाईट बोलता आणि मग तो गुन्हे दाखल करतो, वाद होतात. मला असं वाटतं, मी सर्व तरुण मुलांना विनंती करतो की भीमा कोरेगावचा काही इतिहास असेल, रोहन माळवतकर हा न्यायालयीन मार्गाने लढत आहे, आपणही न्यायालयीन मार्गाने लढत आहेत. हा न्यायालयीन भारतीय संविधानानुसार चाललेला आहे. जे न्यायालयाचा निकाल लागेल ते आपण पुढे बघूया. पण कुणीही त्याला उगाच वाईट कुणी तरुण मुलांनी बोलू नये. आणि रील्स बनवताना
उगेच दोन समाजामध्ये सामाजिक तेढ होईल अशा प्रकारचे कुणी वक्तव्य करू नये, अशा प्रकारचे वादग्रस्त रील बनवू नये. अशा वादग्रस्त गाण्यावर कुणी रील्स बनवू नये. आता त्या दिवशी मला एका इगतपुरी म्हणून एका मुलीचा फोन आला आणि म्हटले सर मी एक गाणं लिहिलं, म्हणजे एका गाण्यावर. तर म्हणले काय गाणं होतं? तर म्हणले की बाजीराव उताना पडला. मी म्हणलं हे गाणं तर म्हटलं कोणाचं नाही, हे गाणं आहे आणि त्या गाण्यावर मी रील बनवली म्हणून मला नाशिकचे काही मुलं टॉर्चर करतायत. मी म्हटलं हे जे बाजीराव उताना पडला हे गाणं ज्यांनी लिहिलंय ना त्यांना फोन कर बाबा, बाजीराव कुठं उताना पडला. नंतर एकाने लिहिलं की बाजीरावचा काय तुराच म्हणले कापला. मला विनंती आहे की भीमा कोरेगावचा इतिहास हा खरा इतिहास आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही काल्पनिक भरून त्यामध्ये काहीतरी काल्पनिक तुमच्या धंद्यासाठी पोटपाण्यासाठी काही रचून लोकांमध्ये असं हे न करता त्याचा तरुण मुलांवर त्याचा परिणाम होतोय, तरुण मुलांवर हे होतंय. म्हणून ते इतिहास तुम्ही लिहा, गाणी लिहा, परंतु खरा इतिहास आहे ना त्या खऱ्या इतिहासावर लिहू नका, काल्पनिक इतिहासावर लिहू नका, खऱ्या इतिहासावर लिहा. आणि म्हणून मी सगळ्या मुला-मुलींना विचारतो की तुम्ही विनंती करतो की तुम्ही कुठल्याही वादग्रस्त विधान करू नका. आता हे 8 ते 10 दिवस पोलीस सगळ्या रील्सवर, कोणाच्या सगळ्या सोशल मीडियाच्या सगळ्या व्हिडिओवर लक्ष ठेवून आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण हा कार्यक्रम करायचा आहे. कुठेही सामाजिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं आपण वादग्रस्त बोलायचं नाहीये, वादग्रस्त रील बनवायचे नाहीत, वादग्रस्त गाण्यावर आपण रील्स बनवायचे नाही अशी मी सर्व तरुणांना विनंती करतो. आणि मी शेवटी एक सांगतो की भीमा कोरेगावची न्यायालयीन लढाई जर आपल्याला अत्यंत स्ट्रॉंगपणे लढायची असेल, माळवदकर कुटुंबाच्या विरोधामध्ये ही लढाई आपल्याला स्ट्रॉंगपणे न्यायालयीन मार्गाने लढायची असेल तर पहिलं तुम्हाला ही लढाई काय आहे ही समजली पाहिजे. तुम्हाला ऐकू नाही पाहिजे, तर ही लढाई काय आहे ही समजली पाहिजे. तर ही लढाई समजून घ्यायची असेल तर आंबेडकरी चळवळीतल्या महाराष्ट्रातले, भारतातल्या किंवा बाहेरच्या ज्यांना ही लढाई समजून घ्यायची असेल अशा तालुका, जिल्हा, शहरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बैठक घ्यावी. मी आता इथून पुढे जनजागृती अभियान हा भीमा कोरेगावचा न्यायालयीन लढा हा समाजभिमुख व्हावा, हा लोकाभिमुख व्हावा, हा लोकांपर्यंत कळावा, लोकांपर्यंत हा विषय जावा. आणि ही जी लढाई आहे ही कुठल्या एका व्यक्तीची नाही, एखाद्या संस्थेची नाही, हा समाजाचा लढा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या जयस्तंभाला मानवंदना दिली अशा हा ऐतिहासिक स्तंभाची ती लढाई आहे. आणि खूप लोकांना असं वाटतं जागेची लढाई नाहीये. फक्त एक लक्षात घ्या, लढा आहे 3 हेक्टर 86 आर आणि त्या 3 हेक्टर 86च्या आतमध्ये तो स्तंभ आहे. स्तंभ बाजूला नाही, स्तंभ त्या जागेमध्ये आहे. म्हणजे ही फक्त जमिनीची लढाई नाही तर ही विजय स्तंभाची सुद्धा लढाई आहे. खूप लोकांना असं वाटतं की जमिनीची लढाई, जमिनीची नाही, ही विजय स्तंभाचं सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे. तोच अतिक्रमण आहे. आणि हा अतिक्रमण मुक्त जर करायचा असेल तर सर्वांनी बैठका घेऊ आपण. तुम्ही मला फोन करा, माझा नंबर राजेश देतील. तर माझा नंबर 9702845000 हा माझा नंबर आहे. 9702845000 असा हा माझा नंबर आहे. स्क्रीनवर सुद्धा हा नंबर भेटेल. याच्यावर मला फोन करा आणि तुम्ही मला तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी बोलवा. आपण छोट्या बैठका असतील, मेळावे असतील घेऊन हा विषय समाजापर्यंत कसा घेऊन जाता येईल तसं आपण घेऊन जाऊया. आणि कुठलेही वादग्रस्त वक्तव्य करू नका. सर्वांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभाचं जो हा शौर्य दिन आहे हा 1 जानेवारीचा हा सर्वांनी अत्यंत आनंदीमध्ये खुशीत करावा. कुठल्याही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं सर्वांनी पालन करावे अशी मी विनंती करतो. जय भीम. तर प्रेक्षक हे होते आपल्यासोबत दादाभाऊ अभंग यांनी आपल्याला कायदेशीर काय बाबी आहेत त्या सर्व समजावून सांगितल्या. तसेच त्यांच्यासोबत काम करणारे दिवाळ न्यायालयातील सर्वोच्च न्यायालयाचे ॲड नितीन मेश्राम, मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट शंकर बोरकुटे,
ॲडव्होकेट राहुल ढाले व मुंबई उच्च न्यायालयाचे रुपेश लांजेकर साहेब हे लढत असून त्यांच्या कार्याला लवकरात लवकर यश मिळो ही अपेक्षा करूया आणि इथेच थांबूया. नवोदय जय भीम.